नमस्कार, मायस्टोन स्कूलची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे। 2025 आणि 2026 ऍडमिशन आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत। आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात। या शाळेत 4 वर्ग आहेत। प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सीनियर केजी। या शाळेत प्रत्येक वर्गासाठी एक दीदी सुद्धा ठेवलेले आहेत, जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही। मुलांचे संरक्षण होईल यासाठी या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात, त्यांचा सांभाळ करतात। या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे, त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत। नुसता अभ्यास पुरवला जात नाही, या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे। या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम, जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कन्सेप्ट समजता येईल, जिथे की क्रीडा आणि कला याच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे। क्रीडा शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात। कला संबंधी, क्रीडा संबंधी आमच्या या शाळेत उपक्रम राबवले जातात। आमच्या या शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात। क्षेत्र भेटी हा अनुभव मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते। सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये कलागुणांचा विकास होतो। या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर 3 दिवसाला घेतले जाते। अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मीटिंग असते दर 2 दिवसांनी, जेणेकरून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते। मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत। ही शाळा नक्कीच तुमच्या मुलांसाठी नवीन मार्ग दाखवेल। नव्या गोष्टी, विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते। आमचा पत्ता आहे डायमंड हॉटेल समोर, प्रीती भोजनालय, बाजूस विश्रामबाग, सांगली। आमचा संपर्क, मोबाईल नंबर 97 93 92 99 39। कर्मवीर पतसंस्थेला 26 कोटी 64 लाखाचा ढोबळ नफा। चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील। कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगलीस मार्च 2025 अखेर रुपये 26 कोटी 64 लाखाचा नफा झाल्याचे व संस्थेने ठेवी कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी दिली। संस्थेच्या मार्च 2025 अखेर प्रगतीदर्शक आकडेवारीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। आर्थिक वर्षात संस्थेने रुपये 2200 कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण करून उत्तम कामकाज केले आहे। आर्थिक वर्ष अखेर संस्थेच्या ठेवी रुपये 1246 कोटी झाल्या असून ठेवीत रुपये 155 कोटीने वाढ झाली। संस्थेने रुपये 953 कोटीचे कर्ज वाटप केले आहे। संस्थेने केलेली बँक गुंतवणूक रुपये 416 कोटी इतकी भक्कम आहे। ढोबळ नफ्यातून 10 कोटी 75 लाखाची रक्कम निरनिराळ्या निधीकडे वर्ग करण्यात आली, त्यामुळे संस्थेचा स्वनिधी भक्कम झाला आहे। संस्थेच्या भांडवलात रुपये 8 कोटीने वाढ होऊन रुपये 43 कोटीहून जास्त झाली आहे। संस्थेचा स्वनिधी 131 कोटी झाला आहे। संस्थेची सभासद संख्या 67,683 इतकी आहे। संस्थेचे निव्वळ NPA चे प्रमाण 1.90% इतके अल्प राहिले आहे। ऊस बिले तसेच अन्य बिले येण्यास विलंब होऊन देखील वसुलीसाठी कर्जदार सभासदांनी चांगले सहकार्य केले। आर्थिक वर्षात सभासद, ठेवीदार, कर्जदार यांनी अतिशय चांगले सहकार्य केले, त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे व्हाईस चेअरमन, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सेवक यांचे पूर्ण योगदान मिळाल्याने चेअरमन यांनी त्यांचे अभिनंदन केले। यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक अण्णा सकळे, संचालक ॲडव्होकेट SP मगदूम, डॉक्टर रमेश वसंतराव ढबू, श्री AK चौगले नाना, श्री वसंतराव धुळापण्णा नवले, डॉक्टर SB पाटील मोटके, डॉक्टर चेतन आप्पासाहेब पाटील, संचालिका श्रीमती भारती अण्णासाहेब चोपडे, सौ चंदन नरेंद्र केटकाळे व तज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे, श्री लालासो भाऊसो थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह संस्थेचे अधिकारी उपस्थित होते।